काल मी त्या दिल्लीमधनं न्यूज ऐकली ती सोनम वांगचुकची, कारण ते तिथं आमरण उपोषणाला बसलेले होते. कशामुळं? कारण आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी. कारण तिथली जनता त्यांना सपोर्ट पण करत नव्हती, कारण तिथली जनता त्यांना विरोध करत होती, कारण तिथल्या जनतेला कळत नव्हतं की ते आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी, म्हणजे नीटची परीक्षा असती तर त्याच्यामध्ये मोठमोठे घोटाळे केले जातात, तसे अनेक भ्रष्टाचार केले जातात, अन्नामध्ये भेसळ केली जाते, पुन्हा डबल असे मोठमोठाले नेत्याचे घोटाळे आहेत. प्रशासन त्यांना कारवाई करत नाही. देखील आज त्या सोनम वांगचुकांना डायरेक्ट म्हणजे प्रशासन तिथं विरोध केला जातोय, त्यांना त्या पांढऱ्या चादरीमध्ये गुंडळून नेलं जाते. खरंच या महाराष्ट्रामध्ये खरंच दुर्भाग्य आहे आणि त्या दिल्लीमध्ये अक्षरशः त्यांना विरोध केला जातोय. तर त्या जागी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील तिथं आमरण उपोषणाला पाहिजे होते आणि त्यांना कोणी हात पण लावला नसता, अख्ख्या सरकारला घाम पण फोडला असता आणि हे प्रश्न सगळे सॉल्व्ह झाले असते. आणि तुमचं काय मत आहे याच्यावर तुम्ही लवकरात लवकर कमेंटद्वारे कळवा आणि होता होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मंड फालू नका. मी पुन्हा बाईट देऊन सांगतो, राज्यात परत वातावरण बिथरून देऊ नका. गृहमंत्र्यांना सांगा व्यवस्थित. दादा होय, मी सांगतो